मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर आता लक्ष्मण हाके संतापले आहेत। त्यांची काय प्रतिक्रिया आहे सर्व बघूया या व्हिडिओमध्ये। परभणीमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांचा मूक मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियांना जर धक्का बसला तर घरात घुसून मारू असा इशारा दिला आहे। आमचा एक संतोष देशमुख गेला, पण यापुढे आम्ही सहन करणार नाही। धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियावर जर धक्का जरी लागला तर घरात घुसून मारू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। मी आतापर्यंत धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही। देशमुख कुटुंबियांना जर त्रास झाला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असाही इशारा त्यांनी यावेळी दिला। संतोष देशमुखांच्या हत्येकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी परभणीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी मनोज जरांगे बोलत होते। जरांगे यांच्या या इशाऱ्यानंतर आता लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केलेली आहे आणि मनोज जरांगे यांना आता लक्ष्मण हाके यांनी रडारवर घेतलेले आहेत। नेमकं लक्ष्मण हाके यांनी काय म्हटलंय बघूया। जरांगे घुसण्याची भाषा आम्हाला करू नका, तुमच्यात दम असेल तर कुठे घुसायचं ते सांगा, अशी चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांनी बंदोबस्त करावा, अन्यथा दोन समाजात अराजकता निर्माण होईल असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। लक्ष्मण हाके मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की हा काळ 200 किंवा 250 वर्षापूर्वीचा नाही। मला वाटतं अशी चितावणीखोर वक्तव्य मनोज जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, अशा माणसाला तत्काळ बंदोबस्त करावा, नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल, सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण होईल। जरांगेंनी घुसण्याची भाषा आम्हाला सांगायची नाही, तुमच्यात जर दम असेल कधी कुठे केव्हा ते सांगा, आम्ही जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे। तो काळ गेला। महाराष्ट्रात काट्या कुऱ्हाड्यांच्या आताचा काळ आहे कायद्याचा, संविधानाचा आणि इथल्या न्याय व्यवस्थेचा, असंही पुढे ते म्हणाले। धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू द्यायला कोण आहेत ते? जरांगे गुंड आहेत? जरांगे कोणी एसपी आहेत? कोण आहेत जरांगे? कायदा त्यांच्या मालकीचा आहे का? त्यामुळे असल्या चितावणीखोर बोलणं तुमच्या तिकडे कोणाला तरी ऐकावा, अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी बघितलेल्या आहेत, असे लक्ष्मण हाके यांनी पुढे म्हटले आहे। तसेच अंजली दमनियावर सुद्धा त्यांना निशाणा साधला आहे। अंजली दमनिया खूप चांगलं काम करतात, त्यांच्या तुलना इतर कोणाबरोबर होऊ शकत नाही। त्यांना माझी एक विनंती आहे, आष्टी तालुक्यातील संजय उर्फ गुट्टा गायकवाड या पारधी समाजातील तरुणाची हत्या झालेली आहे। त्या हत्येची आमची तक्रार आम्ही अंजली दमनिया यांच्याकडे देतो। या प्रकरणात त्यांनी सोक्षमोक्ष लावावा आणि त्या जशा इतर प्रकारची सुपारी घेतात तसं आम्ही त्यांना प्रकरणाची सुपारी द्यायला तयार आहोत, असंही पुढे लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगे यांनी असे वक्तव्य केल्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा आपली प्रक्रिया व्यक्त केलेली आहे। ते म्हणाले की पावशर दारू पिऊन जर कुणी धनंजय मुंडे यांना अपमानित करण्याचे धाडस दाखवत असेल तर त्याची गय केली जाणार नाही। तुमच्या बापाचे रस्ते आहेत का बे? शेतीला शेत असेल तर वाट द्यावी लागते। जरांगे तुझं काय शिक्षण आहे? जरांगे असो नाही धस असो नाही कुणीही असो, टाळूवर चलवणी खात आहेत, एखाद्या मृत व्यक्तीचे राजकारण करत आहेत। आज पंकजाताई आणि धनंजय मुंडे मंत्री दिसतात, ही बाबासाहेबांची देण आहे। जरांगे आणि धस तुम्ही सुपारी पाज आहात, अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्ते व्यक्त केली आहे। आणि नंतर पुढे चालून ते असं म्हणतात की 9 जानेवारीला जे सर्व ग्रामपंचायती बंद ठेवणार आहेत तर ते बंद न ठेवण्याचं आव्हान त्यांना दिलेलं आहे। जर जे ग्रामपंचायती सरपंच 9 जानेवारीला आपली ग्रामपंचायत बंद ठेवतील तर मी न्यायालयामध्ये जाऊन याविषयी कायदेशीर कारवाई करीन, कारण की ग्रामपंचायत ही लोकसेवेचं साधन आहे आणि ती कधी बंद होत नसते, असं त्यांना पुढे जाऊन म्हटलं होतं।